हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे झुणका, झणझणीत असा झुणका। भाजी नसेल आपल्याला आणि छान टेस्टी असं खायचं असेल तर झटपट होणारा असाच झुणका आहे। आता आपण बघू या झुणक्यासाठी लागणारं साहित्य। एकदम चविष्ट आणि खमंग रुचकर असा हा झुणका होतो आणि कमी साहित्यात, घरच्या साहित्यात झटपट होणारा असा हा झुणका आहे। आता बघूया साहित्य। मोहरी, जिरे घेतले, हळद घेतली, तिखट घेतले, हिरवी मिरची आणि कांदा घेतला, बेसन घेतले 1 वाटी, कोथिंबीर आणि लसूण ठेचून घेतले। आता आपण तेल तापत ठेवूया। आता आपण तेल तापत ठेवलंय आणि आता आपण त्याच्यात मोहरी आणि जिरं टाकूया। आता आपण याच्यात कांदा आणि हिरवी मिरची टाकूया। छान परतून घ्यायचं थोडं। आता लसूण पण याच्यातच परतून घेऊ आपण। आपण तिखट टाकूया आणि हळद टाकूया। थोडीशी कोथिंबीर टाकूया त्याच्यात वर आणि मीठ टाकून छान परतून घ्यायचं। छान खमंग रुचकर होतो कोरडा झुणका। म्हणजे आपण याच्यात जास्त पाण्याचा वापर न केला पण चविष्ट होतो। तर छान परतूया। थोडंसं याच्यात गरम पाणी टाकूया थोडंसं आणि आता आपण हलवून याच्यावर स्लो गॅसवर त्याच्यावर झाकण ठेवू आपण। त्याच्यात कोथिंबीर टाकूया आणि झाकण ठेवूया। आपण झाकण काढूया। आता आपण छान त्याला एकदम छान झाला आपला। आता आपण प्लेटमध्ये सर्व झुणका रेडी आहे। झटपट होणाऱ्या कमी साहित्यात एकदम वेगळा टेस्टीच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर बदल म्हणून झुणका आपण पिठलं वगैरे करतच असतो। हा झटपट होणारा झुणका तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा। असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा। थँक्यू।